जो नहीं बरसात है। घर के सन्नाटों को खां साहब आपके मधुर संगीत से भर दीजिए। आहा, क्या बात है। खां साहब म्हणजे कमाल आहेत। वाह वाह। बंद कर रे सनई, घरात लग्न मोडले अमोल, सनई कसली वाजवतोयस तू? मग जे झालं ते चांगलंच झालंय ना, सगळे खुश आहेत, तू काय एवढी इरिटेट होतीयस? तू बंद कर, डोक्यात जाते माझ्या। तू मनापासून ऐक सनई, दुःख राग सगळं विसरशील, म्युझिक थेरपी येईल। नकोय मला तुझी ती म्युझिक थेरपी, बंद कर पहिले। माफ करना खां साहब। बंद केलं, बंद केलं। तुझी आई का विचित्र का वागतीये? बाबा तुम्ही पण कधी कधी तसेच वागता। ऐकते मी सगळं। हा ऐकतेस ना तू? बघ बघ, अभ्यासच करत नाहीये तो, अभ्यासाकडे लक्षच नाहीये त्याचं। ते होतच कधी। आता परीक्षा आहे ना। बाबा मूडच नाहीये माझा अभ्यासाचा। अरे मूड नाहीये म्हणजे? ऐकतेस ना, मूड नाहीये म्हणतोय। अरे मूड वगैरे काही नसतं, अभ्यास कर, आता वेळ आहे, मग नसणार, आपल्या घरी लग्न आहे। कुणाचं लग्न? या 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 सासूबाई या, बसा। ये बस। अगं आई आई, मग सासूबाई कसं काय? उत्तम। हा देसाई मंडळी खुश। आधीच्या आणि मीराच्या लग्नाला त्याने आनंदाने परवानगी दिली। हो छान। शेवटी जाऊन ठरवून आलीस का तू? हो, मग तू नाही म्हणालीस, मग मी मनूला नेलं बरोबर। जे बात। काय प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला माझा। मीराच्या आई वडिलांना आपला आधी खूप आवडतो बरं, खूप कौतुक करत होते आधीचं। यांची सुद्धा खूप आपुलकीने चौकशी केली, सगळ्यांना सांभाळून घेणारी माणसं आहेत। वा, या दोघांच्या लग्नात नाही का किती समजून घेतलं त्यांनी। त्यांच्या जागी जर दुसरी कोणी असते ना तर पोलिसात दिलं असतं। खरे, खूप मॉडर्न विचारांचे आहेत, ऍब्सोल्युटली प्रोग्रेसिव्ह। खरंय, त्यांचे स्वभाव विचार मला खूप आवडले, अगदी आपल्याशी जुळते मिळते आहेत अगदी। आणि ना आम्हाला असं सगळ्यांना, म्हणजे सगळ्यांना असं वाटतं की आधीचं आणि मीराचं लग्न लवकरात लवकर व्हावं। एकदा आधी आणि मीराशी बोलून घेतलं ना, नाही घेऊयाच आणि फायनलच करून टाकूया। हो हो, तू परस्पर सगळं ठरवून आली आहेस आई? हो मग। नाही म्हणजे मला ती मंडळी आवडत नाही, ह्या माझ्या मताला काहीच किंमत नाहीये का घरात? मधुरा काय बोलतेस तू? आता प्रश्न आधी आणि मीराचा आहे ना, आपण कसं बोलायचं मध्ये? तू कशाला उगाच टांग अडवतीयस? मधुरा, मी सुद्धा आधीच्या भल्याचाच विचार करते। अगं आधीचं मीराशी लग्न झालं तर तो खूप आनंदात राहील, कसं कळत नाहीये तुला? कारण मी ह्या घरात राहते माझ्या जन्मापासून, कळलं ना? आणि तुम्ही अट घातली होती मी इथे राहावं म्हणून, तेव्हा माझा विचार, माझ्या नवऱ्याचा मान, हे सगळं बाजूला ठेवून मी इथे राहिले, कारण मला तुमची मतं महत्वाची होती म्हणून। आज तुम्हाला माझ्या कुठल्याच मताची काहीही किंमत नाहीये। मधुरा अगं नाही आई, मी ह्या मुलीशी जुळवून घेते कारण माझा नाईलाज आहे। ते माझा मुलगाच लग्न करून घेऊन आलाय म्हटल्यानंतर मी काहीच करू शकत नाही, पण मीरा नाही, ती मुलगी मला आवडत नाही। आधीचं आणि तिचं लग्न झालेलं मला पटणार नाही, आणि घरातली मेंबर म्हणून तुम्हाला माझं मत विचारात घ्यावं असं वाटत नाहीये का? आणि जर तसं असेल तर तुम्ही खुशाल त्यांचं लग्न लावू शकता।
पण मग मी यापुढे या घरात राहणार नाही. आई झालंय. वाचा काय लिहिलं. ओके. हॉल बुक करणे, मेनू ठरवणे, बँकेत जाऊन ये. अहो सगळ्यात महत्वाचं सिलेंडर सांगा 2 जास्तीची. अरे महत्वाचं आहे. हो. माझ्यासाठी काही काम असेल तर सांगा हा मला. अश्विनी बोल. तू काहीच काम करू नको. मग काय होईल, आमचा व्याप वाढणार नाही. जा. मी ना तू सांगितलंस तरी करणार नाही. चांगलपणाने विचारायला गेले तर असं आहे ना, आता करणारच. हो हो, जसं की तू कामाचे डोंगरच उपासणार होतीस ना. बास आता बास. हे बघ, मी ना आपल्या शकू मावशीला सांगणार आहे, कारण तिनं मला सांगितलंय जेव्हा मीराचं लग्न ठरेल ना तेव्हा 15 दिवस आधी मी राहायला येणार आहे. आपण त्यांना सांगूया की रत्नागिरीहून एक बसच करून या, म्हणजे येताना देशपांडे मंडळी, बाळूमामा सगळ्यांना घेऊन येता येईल. हो की नाही. आणि हो, बेबी वंसांचा फ्लॅट आहे ना रिकामा, तो आपण घेऊया. विचारा त्यांना. ओके, लिहून ठेवतो, विसरायला नको. बेबीला फ्लॅट बद्दल विचारणे. आणि बाबा, कोणालाही प्रवासाचं तिकीट काढून देतो असं अजिबात कमिट करू नका, नाहीतर अख्खा गाव लोटेल लग्नाला. अरे येऊ दे. आता ती पाठक मंडळी, त्यांचा गोताळा खूप आहे की नाही, ते येतीलच पुष्कळ माणसं. म्हणजे सगळ्यांना बोलवायचं, शक्ती प्रदर्शन करायचंय का त्यांच्या समोर. सौरभ म्हणतो ते बरोबर. हे बघ, आपला गोतावळा सुद्धा मोजकाच असेल. बर. मनूच्या लग्नात हा सगळा त्रास नाही झाला ना. तिने किती कष्ट आणि पैसे वाचवले आपले. करता तुम्ही मला थँक्यू म्हणायला हवं. अगं हो, आम्ही तर तुझ्या पुढे हात टेकले, थँक्यूचं काय घेऊन बसलेस. बरं, हे सगळं राहू दे बाजूला. तुझ्या घरच्या कोणाकोणाला बोलवायचं त्याची यादी कर. हो. नाहीतर नंतर कुरकुरत राहशील, हा राहिला आणि तो राहिला म्हणून. मधुरा, काय बोलतीयस? सेन्सिबल काहीतरी बोल जरा. मला कळतंय मी काय बोल. नाही कळत आहे. इतकं लाऊड का रिॲक्ट होतीयस? अगं, इतक्या वर्षांनी आधीचं काहीतरी चांगलं होत असेल तर आपल्याला आनंद व्हायला पाहिजे ना. पण तू घर सोडून जाण्याची भाषा करतेयस. एवढा राग याला झालंय काय? पण मीराच का? मला या घरात मीरा नकोय. हे बघ, आधी हुशार आहे, डॉक्टर आहे, त्याला दुसरी कुठलीही चांगली मुलगी मिळेल. आणि दुसरी कुठली मुलगी असती ना अमोल, तर मी ऑब्जेक्शन घेतलंच नसतं. पण मीरा नाही. अगं, पण आधीला तिच्याशी लग्न करायचं आहे ना. पण जर आधी चुकत असेल तर त्याला आपण नको का समजवायला? कम ऑन मधुरा. तुम्हाला नाही कळत आहे, आधी ही बहीण घरात आली, आता दुसरी बहीण घरात येते. मला नको आहे त्या दोन्ही बहिणी घरात. एक आहे ना, तेवढी बास झाली. मला ना तुझा हा पॉइंटच कळत नाही. अगं, आपला काहीच संबंध नाही आहे याच्यात. आधीला तिच्या बरोबर आयुष्य काढायचं आहे, त्या दोघांनी एकमेकांना पसंत केलंय, दोघं एकमेकांवर प्रेम करताय, मग आपण कोण आहोत बोलणार आहे? अरे, एवढ्या सगळ्या गोष्टी घडल्या आहेत, आता ते दोघं एकत्र येतात, लग्न करण्याचं डिसिजन घेत आहेत, मग तू का विरोध करतेयस? आणि या सगळ्यात आधीचं खुश असणं महत्वाचं आहे, हे समजतंय का तुला? हो, नाही समजत आहे मला, कारण ती मुलगी बाबांना कशी बोलली हे माहितीये तुला अमोल, बघितलेस तू. काय वाटेल ते बोलली त्या दिवशी ती, आणि तिच्यामुळे बाबांना त्रास झाला. त्यांना ऍडमिट करावं लागलं अमोल. हे सगळं होऊ नये आधीला तिच्याशी लग्न करायचंय. मला नाही पटत आहे. आणि उद्या जर ती मुलगी घरात आली आणि बाबांशी तशीच वागली तर काय करणार आहोत आपण? आणि तुला माहितीये बाबांना नाही आवडत मीरा. मी यांच्याशी बोललीये आणि त्यांनी नकार दिलेला नाहीये. पण आनंदाने होकार पण भरला नाहीये ना आई. अगं, पण नंतर मीरानेच बाबांना वाचवलं ना, हे का विसरतीयस तू? बस, ही एकच गोष्ट आयुष्यभर ऐकवणार आहे ती मुलगी, की तिने कसं बाबांना वाचवलंय.
का बोलते तुम्हा सगळ्यांशी? तुमचं तर ठरलंय ना ऑलरेडी. हा, तुम्ही सगळं परस्पर ठरवून आला आहात. मग तुम्हाला काय वाटतेल ते करा ना. नाही, मग तुम्हाला हवं ते करा, मी मला हवं ते करते. ओके? तू काय, तो आधी काय, तुम्ही सगळे मीराच्या बाजूने बोलणार. आईला तर पहिल्या दिवसापासून आवडते ती मुलगी. मनस्विनीची तर बहीणच आहे ती. आणि म्हणून हो म्हटल्यानंतर मल्हार काय मांडोल होणारच. आता राहिला प्रश्न माझा. बरोबर तिने मला आणि बाबांना एकटं पाडलंय. नाही, मला कळतंय सगळं. हे जे काही चाललंय ना ते मला नाही पटत आहे आणि नाही पटणार आहे. अमोल, अमोल, तुला कळत नाहीये का? कधी नव्हे ते आपल्यात सुद्धा वाद निर्माण झालेत. कुणामुळे? त्या मीरामुळे. बाहेर राहून कंट्रोल करते रे ती मुलगी सगळं. आणि ही खबरी आहे ना तिची आपल्या घरात. तिथल्या सगळ्या बातम्या पुरवत असणार आहे तिला. मधुरा, प्लीज उगाच ना काही बडबडू नकोस. मी खरं तेच बोलते अमोल. उद्या ती मीरा घरातून बॉसिंग करेल ना आपल्या सगळ्यांवर, तेव्हा कळेल तुम्हा सगळ्यांना. आणि मला नाही सहन होणार ते. आई, मी आणि अमोल या घरातून जातोय. आणि मल्हार, तू आणि तुझी बायको गपचूप आमच्या बरोबर चालायचंय. दत्तू मामांना शोधून काढ. त्यांना म्हणून 8 दिवस कामालाच या इथे. बागेचं बघायला लागेल, माळा वगैरे साफ करायला लागेल. काय आई, किती दिवसांनी अशी प्रसन्न दिसतेस. तुझी हसत असलीस की इतकं छान वाटतं ना. तू नाराज असशील तर सगळ्या घरालाच मरवळ येते बघ. आई अगर जाऊ दे तो विषय आता. अब तो मन में लड्डू फूट रहे होंगे. लग्न ठरलंय का मुलीचं? माझ्या ताईचं लग्न यार. अरे बास बास, किती आक्रमण करताय तिच्यावर. हे मिरे, ये पैसे. आज काय झालं माहितीये मी रे? आदिराजच्या आई आल्या होत्या लग्नाची बोलणी करायला. हो, अमोलने सांगितलं आदिरा. म्हणजे तू आदिराज बरोबर होतीस तर? हा, मग ते हे आमचं काम होतं. अच्छा, काम? काय खरंच काम होतं? हो, कळलं आम्हाला काय काम होतं ते. ताईडे, ताई. हो. केवढा ओरडलास का ना? अगं गच्चीवर ओरडणार होतो, म्हटलं कानात ओरड. आई ऐका ना, तुमचा काहीतरी गैरसमज होतो. मी माझ्या फॅमिली मेंबर्सशी बोलते. मध्ये पडू नकोस, गप्प बस. अमोल, माझा डिसिजन झालाय. मधुरा, मीरावर नाही पण आधीवरती तरी विश्वास ठेव ना ग. तो चुकीचा निर्णय घेणार नाही असं नाही वाटत तुला? आधीच आता तू सांगूच नकोस आई मला. या बाबतीत तर माझा काडीचाही कॉन्फिडन्स नाही आधीवर. मागच्या वेळेस बघितलं होतंस ना, चुकीची मुलगी निवडली त्यांनी. काय झालं होतं? त्याला त्रास झाला, पर्यायाने सगळ्या फॅमिलीला त्रास भोगावा लागला. आत्ताही तो तेच करतोय. तो चुकीची मुलगी निवडतोय. मला या बाबतीत आधीवर कॉन्फिडन्स नाही. ते रादर मला कुणावरच विश्वास नाहीये. तू आणि आधीने तर त्या मनस्विनीची प्रेग्नन्सी पण लपवली होती ना माझ्यापासून. त्या 2 बहिणींमुळे माझा भाऊ, माझा नवरा खोटं बोललेत माझ्याशी.
मला नाही पटत आहे हे सगळं. मला नकोय ती मुलगी या घरात. अमोल, मला मीराचं खरं रूप कळलंय. ती या घरात आली ना तर मी या घरात राहणार नाही. दॅट्स फाईन. आई ऐक ना, तू प्लीज शांत हो ना ग. तुला जसं वाटतं ना तसं काहीच नाहीये. मीराताई खरंच खूप चांगली आहे. तू तर गप्पच बस. आधी चुका केल्यात आणि आता त्याला जस्टिफाय करतोय तोंडवर करून. आई अगं, मी आधी मामासाठी बोलतोय. प्लीज तू त्याचा एकदा तरी विचार कर. तू वकिली करू नकोस त्याची मल्हार, कळलं ना? बघ ते बघ ना, आपल्या मुलाला सुद्धा फितवलंय त्या मीराने. आई तुम्ही असं का बोलताय? तो मीराताईला ओळखतो म्हणून असं बोलतोय ना. तुम्ही मीराताईला नाही ओळखलं आणि सगळे तुम्हाला एवढं समजवतात तरी तुम्ही उगाच आरोप करताय. मीराताईने काहीच केलं नाही तरी तुम्ही तिला बोलताय. मीराताई तशी नाहीये. बघा, नाही बघा, सगळेच बघा ना कशी तोंड वर करून बोलते माझ्याशी. महिना झाला नाही या मुलीला घरात येऊन. आतापर्यंत आवाज फुटत नव्हता तुझा, आणि आता बरोबर बोलायला लागलीस. कळलं बोल तुला? आई बघ, तिची मोठी बहीण बाबांना वाटेल तसं बोलली आणि ही मला बोलतीये. पुढे हेच होणार आहे. आई मला तुम्हाला उलट बोलायचं नव्हतं. खरंच मीराताईने काही नाही केलंय. तुम्ही तिला थोडं समजून घ्या ना. बस 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 मधुरा, बस. इनफ यार, प्लीज. आणि ना जरा शब्द जपून वापर. म्हणून आपल्या घरची सून आहे, आपली मेंबर आहे, फॅमिली मेंबर. मी नाही मानत तसं. मधुरा, देवा नारायणा, तू शांत हो ना बाई जरा. उगीच नाही ते विषय काढून भांडण उकरून काढू नकोस. हा प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, प्लीज. मला कळतंय, मला कळतंय तुम्ही सगळे मिळून मला कॉर्नर करता आहात. माझ्या विरोधात आहात सगळे. पण हे जे काही चाललंय ना ते मला नाही पटत आहे आणि पटणारही नाहीये. हे बघ, मी आजपर्यंत तुझे सगळे टोमणे सहन केले. आता या बाहेरून आलेल्या मुलींचं मी नाही ऐकून घेणार. मला नाही सहन होणार ते. त्यापेक्षा ना मी वेळीच हे घर सोडलेलं बरं आहे. मधुरा, टोकाचं काहीतरी बोलू नकोस. ठीक आहे, मग तुम्हाला एक निर्णय घ्यावा लागेल. या घरात तुम्हाला मीरा हवी आहे का मी हवी आहे? तुमचं उत्तर मिळालं मला. थँक्स. मीच जाते. मधुरा, अगं गॉड. काय झालंय? काही प्रॉब्लेम झालाय का?